250 ग्रॅम भेंडी मी इथं स्वच्छ धुवून पुसून आणि मधून काप करून घेतले. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी मीठ, थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून भेंडी चांगली फ्राय करून घेतली आणि एका ताटामध्ये काढून घेतली. त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 2 पळी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 हिरवी वेलची, 1 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घेतला. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि कांदा चांगला परतून दिला. त्यानंतर त्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी करून घातली आणि चांगला परतून दिला. त्यामध्ये थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि चांगलं परतून दिलं. अशा प्रकारे भेंडी केली तर खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलं आणि फ्राय केलेली भेंडी मी त्यामध्ये घातली. त्यानंतर मी 5 मिनिटं झाकून ठेवलं. थोडीशी कोथिंबीर घातली आणि नंतर मी हे डिशमध्ये